नमस्कार. माझे नाव आर्या आत्माराम पुरी आहे. तर मी अशातच एक पुस्तक वाचलं. ह्याचं नाव आहे तळे, पक्षी आणि मालरान. ह्याचे लेखक मानी पुरी आहे. तर तुम्हाला पुस्तकाचं नाव ऐकूनच कळत असेल की हे पुस्तक विविध तळ्यांबद्दल, निसर्गाच्या जागेंबद्दल आहे. तसंच या पुस्तकामध्ये विविध पक्ष्यांची व प्राण्यांची देखील माहिती आहे. तर चला आपण बघूया. या पुस्तकातील पहिल्या लेखाचे नाव पक्ष्याच्या बाळपणाची गोष्ट अशी आहे. या लेखामध्ये लेखकाने त्यांच्या आजीचं व त्यांच्या नात्याबद्दल देखील सांगितलं आहे. लेखकाने त्यांच्या आजीबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं की त्यांच्या आजींना कसं विविध पक्ष्यांचे आवाज ओळखायला येत असत, त्यांच्या आजी पक्ष्यांच्या घरट्याचं रक्षण करायच्या, त्यांच्या आजीला किती पक्ष्यांची आवड होती वगैरे वगैरे. लेखकाच्या आजी असं देखील म्हणत की पक्ष्यांच्या घरट्याला काडी काडी मिळू दे आणि लेखक म्हणत त्यांचे पावलं रानवाटेकडे वळू दे. तसंच इथं हारोळी, नदी सूर्य, माळदोक अशा पक्ष्यांचं देखील माहिती आहे. पाडस. जेव्हा लेखकाने एक घाबरलेलं पाडसाला बघितलं तेव्हा त्यांनी हा लेख लिहिला. तसंच अस्वलाचं झाड, रानडुक्कर या प्राण्यांची देखील माहिती सांगितली आहे. वाघ. जेव्हा लेखक टिपेश्वर अभयारण्यातून जात असताना त्यांना 2 वाघाचे बछडे दिसले. त्यांना त्यावर हा लेख लिहिलेला आहे. हे देखून मला देखील उत्सुकता होती की कधी वाघ दिसेल. तसंच घारीचं झाड, त्या पेटीत काय होतं, निवळीचे तळे, नीलगाय आणि तरस, तनमोल, माळरानावर पाहिलेलं दृश्य असे लेख आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला हे देखील कळलं की चातक हा पक्षी फक्त पावसाचंच पाणी पित नाही, तर जमिनीवर उतरून देखील पाणी पितो. तसंच हे पुस्तक आपल्याला पक्ष्यांचे कधी जपायला पाहिजे, पक्ष्यांचे विलुप्त होत आलेले आहेत, काही पक्ष्यांना रक्षणाची गरज आहे आणि आपल्या निसर्गाला वाचवायला हवं हे देखील सांगतं. मला देखील हे पुस्तक खूप आवडलं. तळे, पक्षी आणि मालरान. तुम्ही देखील वाचा. धन्यवाद.